प्रश्न उत्तर असेल तर माझं म्हणणं सगळी शेती करतात. तुमचं वार्षिक टर्नओव्हर किती जर सांगा. वार्षिक टर्नओव्हर नाही मी रेकॉर्डवर सांगू शकत, कारण सोशल मीडियामध्ये सगळ्या गोष्टी हे होतात. पण एक सांगतो का पर एकर माझ्याकडं पर एकर द्राक्षामध्ये 8 ते 9 लाख रुपये मला शिल्लक राहतात. ही 3 वर्षाची ॲव्हरेज आहे. एक वर्ष आता चालू वर्ष गेल्या वर्षी 17-18 लाख रुपये पर एकर होतात आणि ॲव्हरेज ही 3 वर्षाची 9 लाख रुपये पर एकर येते. पपईची उत्पन्नाची जवळपास 7 ते 8 लाख रुपये पर एकर हे पपईचं उत्पन्न राहतं आणि डाळिंबाचं 10 लाख रुपये पर एकर पर्यंत हे डाळिंबाचं उत्पन्न राहतं. तर हे प्रत्येक पिकातून येणारी एक कॅल्क्युलेशन सांगितलं. बाकीचं कॅल्क्युलेशन आणखी कुणाला प्रश्न विचारायचे असेल तर आपण फक्त हात वर करा, माईक तुमच्याकडे येईल. आपल्या हे मिळवले त्याच्या पाठीमागे आपल्या कुटुंबाचा आणि एकूण कामगारांची संख्या किती, ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आता कामगार काय होतं, प्रत्येक ठिकाणी सिजनेबल कामगार वापरतात. माझ्याकडं 40 फॅमिलीज आहेत पूर्ण शेतावरती. पण सिजनेबल जर माझी हार्वेस्टिंग चालू असेल तर त्यावेळेस मला 100 लेबर लागतात. द्राक्षामध्ये हार्वेस्टिंग 2 महिने झाली त्या टायमाला 100 लेबर लागतात. आणि कुठल्याही शेतीत किंवा कुठल्याही फॅमिलीमध्ये अचानक आपला विश्वास टाकत नाही. त्यावेळेस आपल्याला एखादा प्लॉट आपल्याला करून दाखवावा लागतो आणि ते नेहमीचं पीक आहे त्याच्यात जास्तीत जास्त क्वालिटीने जर पिकवलं तर आपल्याकडं ती जबाबदारी भेटली जाते. जबाबदारी ही सहज येणारी गोष्ट नाही आहे, ती आपल्याला घ्यावा लागते आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. मी 8वीत असल्यापासून शेती करतोय. त्यावेळी सुद्धा त्या आपण ती शेतीचं असणारा व्ह्यू तो बदलला. त्यावेळेस येणारं माझं द्राक्षाचं उत्पन्न हे बाकी द्राक्षापेक्षा ही डबल आहे ह्या दाखवून दिला आणि तिथून पुढं ती सगळी शेती जबाबदारी माझ्यावर पडली. हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठीच आपण आयोजित केलेला आहे. सर माझा एक प्रश्न आहे, आपण ज्यावेळेस 8वीत असताना AI तंत्रज्ञानावर शेती करावं असं आपल्याला वाटलं, तर हे कशामुळे आपल्याला वाटलं? नाही, त्यावेळेस शेती करताना आपल्याला येणाऱ्या अडचणी आहे. समजा आपल्याकडं दरवर्षी पाऊस किती येणं पडतो, हा म्हणजे आम्ही एक्सपोर्ट करतो. आमच्याकडं 2006-07 आम्ही एक्सपोर्ट करतो आणि त्यावेळेस आम्हाला टेस्को ऑडिट असतं. कॅनडाचे ऑडिटर इथं भारतात येऊन शेती ऑडिट करतात आणि ती ऑडिट पाहण्यासाठी त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते प्रश्न विचारले, तुम्ही पाऊस मोजता का? हे उत्तर आमच्याकडे नव्हतं. त्याच्याबरोबर असणारी ह्युमिडिटी मोजायची काय, त्यावेळेस तिने प्रश्न विचारले आणि जगात ह्या पद्धतीने शेती केली जाते ही आम्हाला त्यावेळेस कळलं. कमीत कमी एक प्लॉट एक्सपोर्ट करण्यासाठी 800 अटी मान्य करावं लागतात. आमच्याकडं दर 200 मीटरला माझ्याकडं वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम लेबरसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या दर 300 मीटरमध्ये आहेत. आणि ह्या गोष्टी आम्हाला एक्सपोर्ट केल्यानंतर माहीत होतं. तर त्यावेळेस टेस्को ऑडिट, गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ISO हे सगळे रजिस्ट्रेशन आम्हाला शेती करावं लागले. आणि त्यावेळेस आम्हाला माहिती झालं का आपल्याला पाऊस किती पडला, त्या पावसाची येणारे रोग, ह्युमिडिटी, टेम्परेचर या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यावेळेस प्रश्न विचारले आणि तिथून पुढं आम्ही एक गोष्ट माहिती करत गेलो आणि जगात असणारे इंटरनॅशनल एक्झिबिशन्स आम्ही बघायला सुरू केले. जगात कुठल्या कुठल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करायला सुरू केला. तर तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता युट्यूबला, आवाज येत नाही मोठ्याने. तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता युट्यूबला. हो हो बरोबर. आता तो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो डिसेंबर जानेवारीमध्ये पब्लिश झालेला माझा 1 तास तो व्हिडिओ आहे. तर मेजरली चालू वर्षीची गोष्ट नाही आहे, पण त्यावेळेस चक्रीवादळ होतं. तर त्यावेळेस मेजरली हवा आपल्याकडून पश्चिमेकडून आली तर हे मान्सून घेऊन आली असं आपल्याला म्हणजे भौगोलिकदृष्ट्या माहीत आहे. आणि ती
त्यावेळेस चक्रीवादळ तयार होतं कलकत्ता किंवा ओडिसावरती, आणि तिथली असणारे पश्चिम भारतामधले चहाच्यामुळे सगळ्यात जास्त अँथ्रॅकनोज हा आपल्याकडे असतो. त्यावेळेस आपल्याकडं मे ते जून दरम्यान कांदा असतो, डाळिंब असतं आणि ही पिकं असतात. त्यावेळेस पूर्वेकडून येणारी हवा ही आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचली तर त्या चहाच्या मळ्यावरती अँथ्रॅकनोज नावाचा फंगस असतो, आणि तो फंगस हा पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात पसरला जातो. आणि तो आपल्याकडं लाल कांदा असेल किंवा कांद्याची रोपं टाकलेली असेल तर त्यावेळेस त्या मर व्हायला कारणीभूत ठरतो. अँथ्रॅकनोज नावाचा फंगस त्या गोष्टीत आपल्याला जाणीव होतं. डाळिंबामध्ये सर्कसपोरा, अल्टरनेरिया, फायटोप्थोरा ही रोगवृक्ष आहे, ह्या त्या अँथ्रॅकनोजमुळे होते. आपल्याकडं पश्चिमेकडून येणारी हवा ही एक मान्सूनसाठी फेवरेबल क्लायमेट पकडलं जातं, आणि पूर्व येणारी ही हवा ही कायम नुकसान करणारी पीक असते. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी येणारी हवेची दिशा याच्यावरती आपल्याला शेतीची रोग किंवा प्रिव्हेंटिव्ह कामकाज करण्यासाठी आपल्याला मदत होते. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? तर ते कसं काय म्हणजे परवडणार आहे का सगळ्या शेतकऱ्यांना, का कोणत्या ठराविक पिकांसाठी ते आवश्यक आहे? आरो पाणी एक तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर कमर्शियल शेतकरी असेल तर कमर्शियल प्रॉफिट आपल्याला होणार, आणि कमर्शियल प्रॉफिट असेल तर आपल्याला कमर्शियल गोष्टी वापरणं गरजेचं आहे. आरो पाण्याचा वापर हा औषधं मारली जातात, तर औषधामध्ये कुठलीही जगातली केमिस्ट्री ही पिरियडिक टेबलमधलं कुठलंही केमिकल हे डिस्टिल वॉटरला तयार केलं जातं. तुम्ही फार कुठलंही औषध आणलं हे उसाला फवारा किंवा कुठल्या गोष्टीला फवारा, याच्यावरती लिहिलेलं असतं यूज फॉर इन डिस्टिल वॉटर, किंवा तो रिकमेंडेड औषध आहे ही डिस्टिल वॉटरमध्ये ट्रायल केलेले आहे, ते डिस्टिल वॉटरमध्ये डेव्हलप केलेलं आहे, आणि त्याचं एक्सपेरिमेंट ही डिस्टिल वॉटरचं आहे. म्हणजे एक तर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे, एक तर रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिजे, पावसाचं पडणारं पाणी गोळा करून ठेवलं पाहिजे, किंवा त्या पाण्यामध्ये कुठल्याची गुणधर्म नसले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आज आपण इकडे पाणी पाहिलो किंवा इंडस्ट्रियल वेस्ट पाहिले तर याच्यात हेवी मेटल्स, लीड सारखे हेवी मेटल्स त्या दोन्ही नात्यांमध्ये आहे, आणि हेवी मेटल्स असतील त्याच्याबरोबर सोडियम क्लोराईड असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाण्यात डायल्यूट झाल्या आहेत, आणि जवळपास पाण्याचा TDS हा 2000पेक्षा जास्त गेला. तर आपण ते औषध जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जैविक कीटकनाशक जर घेतलं, हे ट्रेसर हे 3000 रुपयाला 75 ml ची बॉटल आहे, आणि याच्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर पाण्यामध्ये वापरलं आणि आरो पाण्यामध्ये जर वापरलं तर त्याच्यात 50% इफिशियन्सी आहे. जर 3000 50% जर पैसे वाचले तर किती पैसे वाचतात? 1500 रुपये पैसे वाचतात. आणि आपण आरो जर वापरणार नाही तर पावसाचं पाणी आपण साठवून ठेवलं तर त्याच्यात जर वापरलं तरी सुद्धा ती गोष्ट आहे. हे पाणी कुठलं वापरायचं त्यासाठी तुम्ही ऑनलाईन मार्केटवरती TDS मीटर असणं गरजेचं आहे. TDS मीटर हा 300 ते 400 रुपयाला असतो. त्या पाण्याचा TDS 100पेक्षा कमी आहे तर तुम्ही औषध वापरू शकता, आणि त्या पाण्याचा TDS 500-600 पेक्षा आहे, मग तिथून तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग वॉटर वापरणं गरजेचं, पावसाचं पाणी, किंवा तुम्हाला त्या पाण्याचा TDS मग तुम्ही म्हणजे डिस्टिल वॉटर यूज करा किंवा आरो वॉटर यूज करा, हे तुम्हाला गरजेचं आहे. माझ्याकडे ते आरो पाणी वापरलं जातं, त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे 25 पैसे पर लिटर. म्हणजे आज मला जर माझ्या औषधाची कॉस्ट ही जर 50% वापरत असेल आणि द्राक्षासारख्या पिकाची 3 लाखाची औषधं वापरत तर त्याच्यात 1.5 लाख रुपये माझी सेविंग्स आहे, तर मला ती गोष्ट वापरणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडून त्याच्यातून येणारा प्रॉफिट प्रत्येक पिकाचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर आपण जर ऊसासारख्या पिकाचं 1 लाख रुपये किंवा 3 लाखात जर आपण सॅटिस्फाय असेल तर तिने आरोपाने वापरू नका. तिने पहिल्यांदा पीक रचना चेंज करा, मग सगळ्या गोष्टी योग्य आहेत. माझ्या मागची ते मी देतो. मी कधीच माझ्याकडे काय आहे हे सांगत नाही. मी आज प्रत्येक देशांमध्ये किंवा मी त्या एक्सपोर्टरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्या बायरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, ती आम्हाला लिस्ट दिली जाते. आम्हाला ही औषधं वापरली नाही पाहिजे तर आमचे रेट एवढे असतात. तर आम्हाला द्राक्षाचे रेट किती असणार आहे, डाळिंबाचे रेट किती असणार आहे हे अगोदर आम्हाला माहीत होतं.
कुठली औषधं वापरायची, कुठली नाही वापरायची, रेसिड्यू कुठली केमिकल्स आहे का BLP केमिकल्स आहे हे आम्हाला माहीत होतं आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना माल तयार करतो. आम्हाला एक वर्क ऑर्डर मिळालेली असते का आम्हाला ही गोष्ट पाहिजे तर आम्ही ते प्रोडक्शन तयार करून देऊ शकतो. आम्ही जैविक आहे, नैसर्गिक आहे, झिरो बजेट आहे हे तयार करून आम्ही व्यापाऱ्यांच्या मागे जात नाही किंवा आम्ही तयार केल्यानंतर त्याला शोधत नाही. आम्हाला तो व्यापार वर्ग आम्हाला माहिती आहे तर त्याला काय पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही तयार करून त्याला दिलं जातं. आम्ही ना केमिकल फार्मिंग करतो, ना झिरो बजेट करतो, ना जैविक करतो, कुठलीच करत नाही. आम्हाला त्या गोष्टीची डिमांड आहे ती गोष्ट आम्ही तयार करून त्याला दिली जाते. कारण आम्ही नैसर्गिक केलं तर पुढला आमचा विश्वास ठेवत नाही पण तुम्ही नैसर्गिक कशी केली किंवा नैसर्गिकची डेफिनेशन काय. आमच्याकडं जगात युरोप हा खंड असा आहे 160 देशांमध्ये तो माल घेतला जातो आणि जगात तो माल कोणी पिकू शकत नाही, तो भारतातून अवेलेबल केला जातो. त्याच्यामुळे त्याचे 800 नॉर्म्स असतात, त्या 800 नॉर्म्समध्ये आम्ही आज त्यांना तो माल पिकून दिला जातो. शेती क्षेत्रात उतरल्यापासून तुमचा जो सगळ्यात वाईट अनुभव आहे की बस आता मला इथं थांबायचे तो कोणता, आणि शेती क्षेत्रात उतरल्यापासून सगळ्यात चांगला अनुभव कोणता आणि तो तुम्ही कसा त्या दोन्ही प्रसंगाला कसे सामोरे गेले. तिसरा प्रश्न या ठिकाणी सगळे शेतकरी, परंतु एवढं मोटिवेशन होऊन मी ती सकारात्मकता सगळ्यात येत नाही, तर त्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता की तुमच्यासारखे किमान 10 शेतकरी तरी घडले पाहिजे. शेती एक असं एक आपल्याला जागेवरती राहायला शिकवतो. म्हणजे आज किती पैसा कमवलं तर त्या गोष्टीचा त्यांनी अति देखावा पण शेतकरी करू शकत नाही आणि त्याचा खर्च पण हा एक लिमिट ठेवला जातो. मी गेले 18 वर्ष शेती करतो. माझे असे भरपूर गारपिटी माझ्या लाईफमध्ये 4 वेळेस पाहिले. ते एका गारपिटीची नुकसान ही 5-5 कोटी रुपये. म्हणजे आज प्रत्येक शेतकरी भीतो का मी एवढं केलं नुकसान काय शिकलं, पण आज माझा डेली खर्च हा एक्सपेन्स होऊन माझा किती आहे तो माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मला दिवसाचा वैयक्तिक नाही त्याने वर्षी शेतीचे पैसे होईल तरी मी राहू शकतो आणि जास्त पैसे झाले तरी मी त्या गोष्टीचा चांगला उपयोग करू शकतो. शेती हीच गोष्ट शिकवते का अति झालं तर निसर्ग घेऊन जातोय आणि कमी पडलं तरी निसर्गच देतोय. आपण काहीच करू शकत नाही, फक्त आपण आज जागेवरती राहिलं पाहिजे किंवा आज समाजामध्ये राहिलं पाहिजे एवढंच फक्त आज शेतीचं. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का मोठमोठ्याने गारपिटी बघितल्या आणि पैशाचे पण आकडे की मोठमोठ्याने बघितले. आपण जर निसर्गाबरोबर व्यवस्थित राहिलो तर निसर्ग आपल्याला त्याची परफेक्ट करतो एवढं सांगू शकतो. धन्यवाद. प्रत्यक्ष अनुभव शेतीमध्ये हा फार महत्वाचा आहे. व्याख्यान देणं सोपं असतं परंतु जो प्रत्यक्ष अनुभव सांगतो त्याच्या अनुभवाचं हे फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या अनुभवासाठी ते व्याख्यान स्वरूपात नाही झालं, जोरात एकदा याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या. एकत्रित त्या फार्मवरती जाता आलं तर आम्ही बाबुराव लोणकर स्मारक समितीच्या वतीनं पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. आज जर आपण नोंदणी केली, ठराविक आपली संख्या झाली तर आपण त्यांची शेती पाहायला सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना तिथेही मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आपल्याकडे खऱ्या अर्थाने जे आपले बातमीदार लोक आहेत ते या ठिकाणी आलेले. सन्माननीय माजी मित्र सतीश धुमाळ सर, लोकसत्ता, दैनिक लोकसत्ता आणि दैनिक भास्कर याचे पत्रकार आहेत ते, त्यांचंही स्वागत. मिडगुले सर आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. दरम्यानच्या काळात जयश्रीताई फलांडे आपल्या या ठिकाणी येऊन गेल्या, कैलास सोनावणे येऊन गेले, त्यांचंही पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि पुढील भागाकडे जात असताना सन्माननीय सौ धनश्री चास्कर मॅडम, मंडल कृषी अधिकारी, तर त्यांनी आजच्या स्थितीमध्ये असणारं आपली शासनाची भूमिका आणि शासनाची योजना याच्याविषयी आम्हाला एक थोडक्यात मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि आज मी अगदीच थोड्या वेळात काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल 30 जून पासून आपला फलपीक विमा योजना ही योजना मृगबहाराकरिता सुरू झालेली आहे. मृगबहाराकरिता 30 जून कालपासून आपला पोर्टल सुरू झालेला आहे. तर यामध्ये प्रामुख्याने
आपल्या परिसरातील डाळिंब हे पीक आहे, तसेच चिकू आहे, पेरू आहे, संत्रा, मोसंबी या पिकांकरिता विमा काढण्याची सुविधा आपल्याकडे सुरू झालेली आहे. तर आता सर्वांनाच माहीत आहे की हे 2026 हे जे वर्ष आहे एल निनोचं वर्ष म्हणून जाहीर झालेले आहे. आता जून ओलांडून गेलाय तरीही पुरेसा पाऊस झालेला नाही आहे. आपल्या पेरण्याही अजून पूर्ण 1 महिना झाला तरी परिसरात पाहिलं तर कुठेच अशा पेरण्या झालेल्या नाही आहेत. खूप कमी लोकांनी पेरण्या केल्या. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या फळपीक आहेत, डाळिंबासारखं पीक आहे जे आपण 2 वर्षापासून 3 वर्षापासून सांभाळत आलेलो आहोत, या पिकाचं जे भविष्यात होणारं नुकसान आहे ते टाळण्याकरिता हा फळपीक विमा काढणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, ज्या बागेचे 2 वर्ष पूर्ण होणार म्हणजे जे उत्पादन क्षम आता होईल, जे आपण आता यावर्षी बहार धरणार आहे त्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने याच्यामध्ये विमा काढून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालखंडामध्ये जो पावसाचा खंड पडेल, आता तुम्हाला माहिती आहे की एल निनोच्या वर्षामुळे एकतर पाऊस एक ठराविक कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडेल आणि उरलेल्या कालावधीमध्ये पावसाचा खंड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा वेळेस जर आपण फळपीक विमा काढला तर आपण पावसाचा खंड 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर त्याचा आपल्या शेतकऱ्यांना निश्चित लाभ होईल. याच्यामध्ये प्रति हेक्टरी 8,000 रुपये हे शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. 8,000 रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या वतीने भरणार आहे. तर हा फळपीक विमा जो आहे तो शेतकरी वैयक्तिक स्वरूपामध्ये स्वतः मोबाईलवर देखील करू शकतो किंवा तुम्ही CHC आपलं जे महाई सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपण नोंदणी करू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने डाळिंब, चिक्कू, पेरू यासारखी पिकं आहेत, द्राक्ष असेल, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याला 14 जुलै ही अंतिम मुदत आहे. विषय असा होता की आपल्याकडे आता आपण पाहतो की हे वर्ष जसं जसं चाललं, जून महिना आपला संपत आला, परंतु आपल्याकडे जर पाहिलं तर जवळजवळ मागच्या महिन्यामध्ये 43% सरासरीच्या कमी पाऊस पडला. म्हणजे आपण पेरण्या देखील करू शकलो नाही. आता पुढील जर आपण मान्सूनचा अंदाज पाहिला तर पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याकडे सरासरीच्या फक्त 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कमी पाण्यावरची पिकं येतात त्या पिकांकडे आपल्या शेतकरी बांधवांनी वळणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने कडधान्य असतील किंवा तृणधान्य असेल, तृणधान्यामध्ये बाजरी असेल, कडधान्यांमध्ये उडीद, आता त्याचा कालावधी निघून गेला, परंतु फुलगे असतील, मटकी असतील, अशा पिकांचा जास्तीत जास्त आपल्याला पेरणीसाठी वापर करायचा आहे. हे कशासाठी, तर आपण जर अनालिसिस पाहिलं तर भविष्यात म्हणजे ह्या येत्या वर्षामध्ये या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्याला जो कमी पावसामध्ये ही पिकं चांगली येतील आणि बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी कडधान्य आणि तृणधान्याकडे वळणं गरजेचं आहे. जर आपण ऊस शेतकरी असाल तर आपण आपला ऊस कमी पाण्यावर कशा प्रकारे टिकवू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी आपण सूक्ष्म सिंचनाचा वापर करणं, AI तंत्रज्ञानाचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. याच संदर्भात आता रसायनांनी आपल्याला AI तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. तर आणि आपल्या सरांनी मागाशी सांगितलं संस्थेच्या अध्यक्षांनी की महाविस्तार AI हे एक कृषी विभागाचं ॲप आहे. तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं महाविस्तार AI हे एक अधिकृत मोबाईल ॲप आहे. हे ॲप सर्व शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरनं आपल्याला ते ॲप डाउनलोड करून घ्यायचे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण फार्मर ID किंवा वैयक्तिक शेतकरी आपण आपल्या मोबाईल नंबरने सुद्धा लॉग इन करू शकता. याच्यामध्ये काय आहे की आपण आपल्याला हवामानाचा जो अंदाज आहे, आता पाहतोय आपण की याच्या पुढे पाहून दररोज आपल्याला वेगवेगळे हवामानाचे अंदाज बातम्यांच्या माध्यमातून मिळत असतात. परंतु अधिकृत जो हवामान आज आपल्या गावात रांजणगावमध्ये पाऊस पडणार आहे की नाही, तापमान किती असेल, या सर्व माहिती आपल्याला लोकेशन सेन्सिटिव्ह माहिती आपल्याला ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि ही माहिती आपल्याला विनामूल्य उपलब्ध आहे. तसंच याच्यामध्ये पीक सल्ला म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये लावलेली पिकांची निवड करायची आहे. कुठल्या तारखेला कुठल्या पिकाची पेरणी केलेली आहे किंवा ऊसाची लागवड कधी केलेली आहे. हे केल्याच्या नंतर आपल्याला त्या पिकाचे आजपासून अगदी हार्वेस्टिंगपर्यंत काढणीपर्यंत आपल्याला काय काय त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, कुठली औषधं वापरली पाहिजे, ही सर्व माहिती आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे ही सर्व माहिती आपल्याला कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांकडून उपलब्ध आहे. म्हणजे याच्यामध्ये जी ही माहिती आपल्याला उपलब्ध असणार आहे ती अधिकृत असणार आहे.
कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध नाही. तसंच बाजारभाव असेल, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या, पशुसंवर्धन विभागाच्या शेतकऱ्यांशी संबंधित सर्व योजना या ॲपवर उपलब्ध आहेत आणि त्याच ॲपवर आपण त्या योजनांना अर्ज देखील करू शकता. तसेच महाविस्तार AI चॅटबॉट हा देखील त्यामध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला एखादा प्रश्न असेल, जसं मगाशी सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पिकाचा फोटो काढून टाकला, अपलोड केला, तर तुम्हाला त्या पिकावर कुठला कीड आहे किंवा रोग आहे, त्याच्यावर काय फवारणी केली पाहिजे, याचं अगदी जैविक पद्धतीने कसं नियंत्रण करायचं, रासायनिक पद्धतीने कसं नियंत्रण करायचं, या दोन्ही पद्धती आपल्याला त्या ॲपमध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी आज आपल्याला इथे महाविस्तारचा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्याला वसुधा चॅटबॉट उपलब्ध झालेला आहे. जसं आपल्या कृषी विभागाची पहिली किसानची हेल्पलाईन होती, तशीच आता वसुधा हेल्पलाईन आपल्याला AIची उपलब्ध झालेली आहे. 155313 असा त्याचा नंबर आहे. तर ते विनामूल्य सेवा आहे त्याच्यामध्ये. त्यातही तुम्ही प्रश्न विचारून उत्तरं घेऊ शकता. या दोन्ही सुविधा ह्या विनामूल्य आहेत आणि ह्या दोन्ही AI तंत्रज्ञानावर आधारित आहेत. म्हणजे सर्व शेतकरी अगदी राज्यभरात कुठेही आपला प्रश्न विचारून अगदी अचूक उत्तर ते आपल्याला मिळवून देऊ शकतात. तसंच आता आपल्याकडे ज्या शेतकरी उत्पादक कंपनी, आता तुम्ही सर्वजण शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहात, तर आपल्याकडे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी यावर्षी तेलबिया या घटकाअंतर्गत गोडाऊन बांधकामासाठी लक्ष्याङ्क प्राप्त आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 250 मेट्रिक टनपर्यंत गोडाऊनचं आपण बांधकाम करू शकतो. साधारणतः 14.50 लक्ष इतकं आपल्याला त्याच्यावर अनुदान उपलब्ध आहे. तर आपल्याकडे आता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण झालेलं आहे. तर आपल्याला जर गोडाऊनचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून निश्चितच याचा लाभ घेऊ शकतात. तसेच आपले वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असतील, सर्वांसाठीच प्रक्रिया उद्योग हा महत्त्वाचा झाला. म्हणजे शेती आता आपलं असं म्हणतात की शेती आपण पूर्वीपासून शेती करत आलो, परंतु आपला शेतकरी आज आहे तिथेच आहे, फार आपली काही प्रगती होत नाही. तर याच्यासाठी आपण जेव्हा शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहू तेव्हा कुठेतरी आपण शेतीचं रूप बदलू शकतो आणि ह्याच्यासाठी शेतीला व्यवसायाची जोड देण्याकरिता आपल्या कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत विविध जे शेतकरी असतील किंवा शेतकरी नसलेले आपले ग्रामस्थ असतील, नागरिक, सर्वांनाच आपण या योजनेअंतर्गत लाभ देतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं शेतकरी असल्याची अट नाही आणि शिक्षणाची अट नाही. तर जे प्रक्रिया उद्योग करू इच्छितात, अगदी लहान म्हणजे 1 लाखापासून ते 1 कोटीपर्यंतचे सर्व प्रकारचे उद्योग या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. फक्त मनुष्य आणि जनावर हे दोन जे अन्नपदार्थ खातात अशाच गोष्टींवर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की पापड उद्योग असेल, मसाला उद्योग असेल, फरसाण असेल. आता आपल्याकडे ऊसाच्या क्षेत्रामध्ये गुराळं आहेत, ऑइल मिल आहे, अशा असंख्य आपण जेवढे शोधू तेवढे उद्योग याच्यामध्ये कमी आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा 35% अनुदान आपल्याला या योजनेमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी सहभागी होऊ शकतो, शेतकरी गट देखील सहभागी होऊ शकतो. आणि जर एखादा शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी इच्छुक असेल तर सामायिक पायाभूत सुविधा या घटकांअंतर्गत तुम्ही आपल्या परिसरामध्ये आवश्यक असणारं कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, प्रोसेसिंग युनिट असेल, रायपनिंग युनिट असेल, म्हणजे आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या पीक परिस्थितीनुसार ज्या घटकांची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टींचा 1 कोटीपर्यंत लाभ आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर अशा सर्व घटकांसाठी आपल्याकडे कृषी विभागाकडे अर्ज करण्याची सुविधा चालू आहे. तुम्ही निश्चित आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय शिक्रापूर येथे संपर्क करून या योजनांचा लाभ घेऊ शकता. तसेच या योजनांव्यतिरिक्त देखील काही शेतकरी आता ज्यांना ऑइल मिल किंवा दाल मिल सुरू करायची असेल तर याच्यासाठी आपले अर्ज चालू आहे. आपल्याकडे अजूनही 15 दिवस आपण अर्ज स्वीकारत आहोत. तर जे शेतकरी इच्छुक असतील त्यांना ऑइल मिल विथ एक्सपेलर, विदाउट एक्सपेलर ह्या आपल्याला उपलब्ध आहे. यासाठी सुद्धा आपल्याला अर्ज करायचा आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपण यासाठी अर्ज करू शकता. आणि त्याच्या सर्वच योजना असतील, अगदी बियाणे असतील, खते असतील, त्याच्यानंतर ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन, कांद्याचा असेल, शेततळ अस्तरीकरण यापासून अगदी नवीन आधुनिक शेतीचा जर आपण विचार केला तर शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी
आता नव्यानेच समाविष्ट झालेली बाब म्हणजे वीडमाईट. आपण पाहतो की डाळिंबामध्ये बऱ्यापैकी शेतकरी वीडमाईटचा वापर करतात तण नियंत्रण करण्यासाठी. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे कृषी विभागामार्फत अनुदान उपलब्ध आहे. तर असे शेतकरी सुद्धा त्याच्यासाठी लाभ घेऊ शकतात. किंवा डाळिंब आणि द्राक्षासाठी अँटी हेलनेट आपण जे म्हणतो की गारपिटीच्या वेळेस आपल्या पिकाचं किंवा उष्णता वाढल्यानंतर आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी बऱ्यापैकी शेतकरी नेटचा वापर करतात. तर त्या नेटचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करून त्याच्यावर सुद्धा अनुदान कृषी विभागाच्या माध्यमातून घेऊ शकता. तर अशा सर्व योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणं सुरू आहे. तर अधिकाधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे. संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. सविता खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. छान असं मार्गदर्शन केलं. बऱ्याचशा योजना आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पण आहे. ज्याचं काही आपल्याकडे हे नसेल त्या गोष्टी आपण त्या दृष्टीने निश्चित करू. स्मारक समितीच्या वतीने CNC केंद्र हे आम्ही लवकरच चालू करत आहोत. की मी अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपलं शिरूर ॲग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनीचं CNC केंद्र ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इथे आपल्याला एकत्र मिळतील असं केंद्र लवकरात लवकर म्हणजे ऑलरेडी त्याच्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आलोय. शेवटच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. साधारण महिन्याभराच्या दरम्यानमध्ये आपण इथे CNC केंद्र पण सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे हरकतच नाही माझी हे असेल तर त्यामुळे तर असं शेतकरी राजा आणि या शेतकरी राजासाठी अहोरात्र आपण सगळेजण कष्ट करत म्हणजे कष्ट म्हणजे काय की आपण त्यांच्यासाठी मार्गदर्शन पण ह्या गोष्टी करत असतो. पण त्याला एक गरज आहे की जसं आता दोघांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं पारंपरिक शेती ही सोडून आता प्रोफेशनल शेती ही करणं गरजेची आहे. व्यावसायिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे. तर त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि नवनवीन येणाऱ्या गोष्टींशी आपण सामना करायला निश्चित शिकलं पाहिजे. तर या निमित्ताने आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना एक दोन ओळी मी माझ्या या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर आभार होईल. तत्पूर्वी सर्वांनी नाश्ता घ्यायचा आहे. शिरूर ॲग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आपली कंपनी आहे. स्मारक समितीमध्ये चालणारी शेतकऱ्यांची तर त्याच्या तांदूळ आणि गुळ बाहेर विक्रीसाठी आहे. तर जाताना आपण कृपया कमीत कमी 1 किलो तांदूळ घेऊन तरी जावं अशी सगळ्यांना या कृषी दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. काळ्या मातीत तिनं पेरलं गव्हाचं, माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला रूप आलं वैभवाचं. घाम गाळून शेतात ज्यानं पिकविलं धान्य, अशा माझ्या बळीराजाला कोटी कोटी वंदन करतो. आमच्या समितीच्या वतीनं बाबुराव धोंडकर स्मारक समितीच्या वतीनं आज कृषी दिनीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाला विनंती करतो की आपण आभार मानावे. बाबुराव धोंडकर स्मारक समिती, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण शेतकऱ्यांसाठी जी काही कार्यशाळा केली होती त्या कार्यशाळेसाठी आज या ठिकाणी खरं तर जे काही प्रमुख वक्ते आपल्याला लाभले होते त्यामध्ये यादव सर असतील किंवा राहुलजी सर आणि खरंच खूप असं छान मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळालेलं आहे. मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करणार आहे की आपण खरं तर ऐकायचं नाही आहे. मी आमच्या समितीचा खरं काम सांगतो. नेमकी एखादी कल्पना डोक्यात येते, डोक्यात आली की ती नंतर कागदावर येते आणि कागदावर आली की ती नंतर प्रत्यक्ष कृती. तर आता त्याचाच एक भाग मी जर सांगणार आहे. आपण राहुलजी नसाळे त्यांच्या सिद्धीवरती प्रत्यक्ष जाणार आहोतच, त्यात काही शंका नाही आहे. त्यांचा जर प्रवास म्हटलं तर त्यांनी सांगितलंय की 8 देशामध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे. आता हा जर त्यांच्याकडून त्यांना वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आयडिया आलेल्या आहेत. त्या आयडिया सगळ्यांना आपल्याला शेतावरती गेल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे, पाहता येणार आहे आणि नंतर आपल्याला आपल्या शेतीत ते काम करताना कृतीत अनुभवता पण देखील येणार आहे. त्याचबरोबर आपल्या कृषी विभागाच्या चासकर मॅडम
याही ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना खरं या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. फक्त त्यांनी योजना सांगितलेल्या आहेत, पण समितीनं पुढे काय ठरवलं की त्या प्रत्यक्ष योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना अगदी अल्प दरामध्ये म्हणजे जाता येता पुणे नगर रोडवर आपले ऑफिस असल्यामुळं कालपासून आम्ही आपलं ते CSC केंद्र पण सुरू केलेलं आहे. पीक विमा असेल, मग शासनाच्या महानिधीच्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या योजनांचे फॉर्म या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी अगदी अल्प दरामध्ये नॉर्मल फी मध्ये आपण जी काही शासनाची फी असेल 25-30 रुपये आता सगळ्यांना माहिती असेल बियाणं उपलब्ध आहे. बियाण्याचे जर फॉर्म भरायचं म्हणलं आपल्याला बाजरी असेल, मूग असेल, सोयाबीन असेल तर बाहेर त्या ठिकाणी 100-150 रुपये घेतले जातात. पण शासनाची फी किती असते अगदी नाममात्र असते 25-30 रुपये फक्त फी असते त्याची. तेवढी फीच फक्त आपण या ठिकाणी घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही महाडीबीटीचे अर्ज असतील ते या ठिकाणी स्वीकारून आपण ते ऑनलाईन भरण्याची पण या ठिकाणी ती सगळी सुविधा उपलब्ध सर्व शेतकरी बांधवांना करून देणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी महिला भगिनी खरं तर ज्यांचं या ठिकाणी नामोल्लेख झालं पाहिजे अशा माझ्या माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बंधूही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आमचा कार्यक्रम संपला असे पसरायला आणि संपेल असं सांगतो. संपत कथा दादा या पुढे संपत दादा बसा. सर्वजण उभे राहतील. सर्वांना अल्पोपहार आहे. जाताना सर्वांनी कृपया अल्पोपहार घेऊनच जायचं आहे. बाहेर त्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर ग्राहक पंचायतीच्या वतीनं एक तुषारजी झेंडे आहेत त्यांचंही व्याख्यान ज्याला शक्य असेल त्याने या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा. स्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे मध्यावे पसारे दाने ते कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे मिळताहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लाहो प्राणनाथ मंडळी ईश्वर निष्ठांची मान्यावी अनवर्त भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो हे देव ज्ञान देव हे देव ज्ञान देव हे देव ज्ञान देव हरि ओम. बाबुराव दौंडकर स्मारक समिती आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेतकरी कार्यशाळा व्हिडिओ थोडक्यात टाकलेला आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.